महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच वेळामध्ये महामार्गावर रास्ता रोको केला जाणार आहे। कुठला महामार्ग तर अहिल्यानगर पुणे हा महामार्ग आहे, तिथे रास्ता रोको होणार आहे। ट्रॅव्हल्स मधील महिलांच्या छेडछाडी विरोधात हा रास्ता रोको केला जाणार आहे। ट्रॅव्हल्स चालक आणि वाहकावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाणार आहे। रास्ता रोको केला जाणार आहे थोड्याच वेळामध्ये नगर पुणे महामार्गावर। या रास्ता रोकोचं कारण असं आहे की ट्रॅव्हल्समध्ये हिंदू महिलांची मुस्लिम चालक वाहकांकडून छेडछाड केली जाते असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। या प्रकाराला त्यांनी ट्रॅव्हल्स जिहाद असं नाव दिलेलं आहे। या कथित प्रकाराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। हे आंदोलन करण्यात आले। संबंधित ट्रॅव्हल्स चालक आणि वाहकांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात बोलूया। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी। साहेबराव, रास्ता रोको किती वाजता होणार आहे? तयारी पूर्ण झालेली आहे का? काय नेमकं म्हणणं आहे आंदोलकांचं? साधारणतः हा रास्ता रोको जो आहे तो 11 वाजता होणार आहे। अहमदनगरच्या अहिल्यानगर जे आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही बाईक रॅली जी आहे ती निघणार आहे। पुढे जाऊन कायनेटिक चौक म्हणून एक चौक आहे, त्या चौकामध्ये हा रास्ता रोको होणार आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे। ट्रॅव्हल्स ज्या एजन्सी ज्या आहेत नगरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल एजन्सी व्यवसाय आहे। या ठिकाणी जे एजंट असतात किंवा ते ट्रॅव्हल एजन्सीवाले जे आहेत ते मुस्लिम कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं। त्यांच्याकडून महिलांचे जे नंबर कॉन्टॅक्ट नंबर येतात त्या नंबरवरती नंतर संपर्क साधून त्या महिलांबरोबर लव जिहाद हा केला जातो, त्यांना छेडछाड केली जाते। असे अनेक प्रकरणं नगरमध्ये घडले होते। या विरोधामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। ते कार्यकर्ते आहेत। मला सांगा नेमकी तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमचं काय मोर्चा? या ट्रॅव्हल्सच्या बुकिंगमध्ये महिलांचे नंबर त्यांच्यापाशी जातात आणि त्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून, तसेच आत्ता नुकतीच एक घटना उघडकीस आलेली आहे की STमध्ये एका महिलेशी अश्लील वर्तन त्या जिहादानी केलेलं आहे आणि हे STच्या आत असलेल्या CCTV फुटेजमध्ये या गोष्टी आढळून आलेल्या आहेत। आणि काय कारवाई करायची मागणी? आमचं असं म्हणणं आहे की ST महामंडळाने त्याला फक्त सस्पेंड केलेलं आहे, त्याच्याऐवजी त्याच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं। गरजेचं आहे मॅडम। सर मला सांगा, आपण याच्याबरोबर मोर्चाचं नेतृत्व करतात संग्रामबाई आहे, नेमकी काय प्रमुख मागणी आहे आणि काय तुमची परिस्थिती आहे? खरं तर आज देशाची आणि राज्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ते वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारी जी यंत्रणा असते की सरकारी ज्या ट्रान्सपोर्टच्या साधनं असतात, सुविधा असतात, ती अपुरी पडतात आणि अपुरी पडत असल्यामुळे बऱ्याचशा खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या असतात आणि या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यामार्फत अनेक जे नागरिक असतात ते प्रवास करत असतात। परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की या खाजगीच्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत, याचे जे एजंट आहेत ते एका विशिष्ट वर्गाचे आहेत आणि हे विशिष्ट वर्गाचे एजंट असल्यामुळं साहजिकच यांच्याकडे जेव्हा काही लोक तिकीट काढण्यासाठी जातात त्यानंतर त्यांचे ते आय कार्ड घेतात, त्यानंतर त्यांचं आधार कार्ड घेतात आणि साहजिकच त्या आय कार्ड आणि आधार कार्डच्या आधारे ही संबंधित व्यक्ती कोण आहे प्रवास करणारी ही त्यांना माहिती होते आणि साहजिकच देशामध्ये सध्या जिहादचा जो मोठा प्रकार चालू आहे एका विशिष्ट वर्गाकडून, ते वर्गातले लोक साहजिकच या महिलांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करतात। म्हणून आज अहिल्यानगर शहराचे सन्माननीय आमदार संग्राम जगताप हे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या ठिकाणी आंदोलन सुरू करणार आहेत आणि कायनेटिक चौकापर्यंत साहजिकच तिथं ते धरणं आंदोलन करणार आहेत। निश्चितच या ठिकाणी न्याय देण्याचं काम आमदार साहेब या ठिकाणी करणार आहेत। यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रमाणावरती माहिती कलेक्ट होते आणि त्यानंतर महिलांची छेडछाड होते त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी हा मोर्चा असल्याचं कार्यकर्ते सांगतायत। नक्की।